2 अधिक वर्गमुळात 2 अधिक 1 छेद वर्गमुळात 2 अधिक 2 अधिक 1 छेद वर्गमुळात 2 वजा 2. प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो लक्ष द्या. आता हा 2 इथं असाच मांडा, अधिक हे वर्गमुळातील 2 सुद्धा असेच मांडा. इथे हे अधिक चिन्ह असंच घ्या. हे 2 अपूर्णांक दिसत आहेत आणि अपूर्णांकाची सोडवण आम्ही करतो कशी? तर तिरप्या गुणाकारानं छेद समान करून. सर इथं तर छेद ॲज इक्वल आहे हो, लक्षात घ्या. पण तरीसुद्धा इथं वजा आहे, इथं अधिक आहे. त्यामुळं त्रैराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारानं सोडवण कशी करायची? या छेदाने या अंशाला, या छेदाने या अंशाला आणि छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार. म्हणजे इथं वर्गमुळात 2 वजा 2 आता अधिक चिन्ह या छेदाने याला हा गुणाकार असाच कसा आला? तर या पदाला 1 न गुणल्यावर उत्तर हेच येणार. या पदाने याला 1 न गुणायचं म्हणजे याच्यामध्ये कुठलीही बिघाड किंवा बदल होणार नाही. मग आता पुढं चला. छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार. हा छेदाछेदाचा गुणाकार मांडून घ्या. बरं एक स्टेप वाढू द्या. कसा? तर वर्गमुळात 2 अधिक 2 यांचा गुणाकार असतो म्हणून अशा पद्धतीनं ही मांडणी करा. गोष्टी लक्षात घ्या. एक साधं आणि सोपं सूत्र. समजा आम्ही जर वर्गमुळाचे 2 आहेत याला जर ए मानलं लेकरांनो आणि पर्टिक्युलर असलेले 2 याला जर बी मानलं तर एक ए वर्ग वजा बी वर्ग सूत्र आम्हाला असं सांगून जाते की या सूत्राचा विस्तार पहिल्या कंसात ए वजा बी, दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी प्रमाणे होतो. ह्या गोष्टी काही कनेक्टेड गोष्टी असतात. विस्तार सूत्रे या घटकावर आधारित हा प्रश्न. मग या सूत्रानुसार ही छेदस्थानी असलेली प्रोसेस आम्हाला करायची. पुढे चला. आता 2 हे अधिक हे वर्गमुळात 2 असेच ठेवा. याचा कुटाणा नंतर करू. अधिक चिन्ह इथं बघा, हे वजा 2 आहेत, हे अधिक 2 आहेत. एक संख्या अधिक एक संख्या वजा. जर का त्या संख्या सारख्या असतात तेव्हा त्यांचा लोप. हा गणितीय गुणधर्म जे काय असतील प्रत्येक प्रश्नाला सराव करा म्हणजे हे सगळे पाठ होतील तुमचे. पाठ व्हावे म्हणून मी प्रत्येक गणिता परत असणारे गुणधर्म सांगितल्याशिवाय राहत नाही. आता हे झालं म्हणजे इथं वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 एवढंच राहिलं. पुढं हे काय? तर याची अशा पद्धतीनं सोडवण लक्षात घ्या. म्हणजे एक काय आहे? वजा आहे. आमचा जर ए उदाहरणार्थ वर्गमुळात 2 आहे, आमचा जर बी 2 आहे पर्टिक्युलर, तर याची जर मांडणी केली लक्षात घ्या तर कशी येणार? याचा विस्तार कसा झाला? ए वर्ग वजा बी वर्ग यांचा विस्तार कसा झाला? ए वजा बी ए अधिक बी. मग आमचा जर ए वर्गमुळात 2 आहे, आमचा जर बी 2 आहे, तर ए वजा बी ए अधिक बी या सूत्राच्या झालेल्या विस्ताराप्रमाणे इथंसुद्धा आम्ही याची हा विस्तार कशाचा? तर याचा, या सूत्राचा. मग इथे अशा पद्धतीनं मांडणी करू शकतो जशी की बाबा वर्गमुळात 2चा वर्ग वजा 2चा वर्ग अशी ही मांडणी. हे सूत्र म्हणजे काय? हा विस्तार. जसं हे सूत्र हा विस्तार. लक्षात आलं असेल तुमच्या. काही अडचण आली विचारा लेकरांनो. पुढं चला. आता पुढं चला. कसं? 2 अधिक वर्गमुळात 2. आता पुढं चला. अधिक चिन्ह अधिक वर्गमुळात 2 पुन्हा अधिक अधिक वर्गमुळात 2 याला आम्ही वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 2दा आहे यांची बेरीज करायची म्हणजे 2 वर्गमुळात 2 अशी ती बेरीज येते लेकरांनो. आता छेदस्थानी वर्गमुळात 2चा वर्ग एखादं वर्गमुळाचं हे चिन्ह घालवायचं म्हणजे याचा पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे 1/2. हे वर्गमुळात असलेले 2 याला विदाऊट वर्गमूळ अशा शैलीमध्ये लिहायचं झालं म्हणजे वर्गमुळाच्या चिन्हाव्यतिरिक्त लिहायचं झालं तर 2च्या डोक्यावर किंवा 2चा घात 1/2 याप्रमाणे लिहावं लागते. पुढे चला. म्हणजे या कंसातील वर्गमुळात 2ला आम्ही 1/2 असं मांडायचं. आता त्याचा हा वर्ग जर मांडला होते काय? इथे या 2ला हे 2 खलास होतात लेकरांनो. आता वजा चिन्ह या 2चा वर्ग म्हणजे किती हो? 4. हे तुमच्या लक्षात आलं असावं.
पुढे चला. आता हे 2 अधिक वर्गमुळात 2, इकडं उरलं काय तर अधिक 2 वर्गमुळात 2 छेदस्थानी 2मधून 4 गेले. लहान संख्येतून मोठी संख्या जात नाही, परंतु जाते कशी तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, मात्र उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडा. हा गणितीय गुणधर्म. इथं वजा 2, मग हे 2मधून 4 वजा कसे होतात तर 4तून 2 वजा करा, चिन्ह मोठ्या संख्येच्या समोरचं वजा. आता ह्या 2साठी हे 2 खलास होतात, मात्र हे वजा चिन्ह याचं काय करायचं तर हे वजा चिन्ह अंशस्थानी जात असतील लेकरांनो भाग दिल्यानंतर. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा. मग आता 2 अधिक वर्गमुळात 2, इथं तर अधिक चिन्ह आहेच, परंतु आता हे वजा चिन्ह वरी येणार आणि याच्यासोबत येणार हे वर्गमुळात 2 चिन्ह परस्परांना लागून आले असतील तर एक चिन्ह किंवा चिन्हांकी संख्या कंसामध्ये बंदिस्त करा. हे काही बारकावे गणितीय गुणधर्म आम्ही लक्षात ठेवले पाहिजे लेकरांनो. 2 आता लेकरांनो अधिक हे वर्गमुळात 2 अधिक गुणिला वजा, हे अधिक चिन्ह कंसातील वजा चिन्हाला गुणिला आहे. मग अधिक वजा काय होत असते तर वजा होत असते, म्हणजे वजा वर्गमुळात 2. एक पद अधिक एक पद वजा, एक संख्या अधिक एक संख्या वजा. जेव्हा ती पदं त्या संख्या सारख्या असतात तेव्हा त्या अधिक वजा असलेल्या दोन्ही पदांचा संख्यांचा लोप होतो. गणितीय गुणधर्म लक्षात ठेवा. उरलं काय तर 2. हे या तुमच्या विचारल्या पदावलीचं लेकरांनो उत्तर लक्षात घ्या. विस्तार सूत्रे या प्रकरणाशी चिकटलेले हे असे काही गणितं असतात. न घाबरता डेअरिंगनं सराव करा आणि घाबरू नका. काही प्रश्न स्पर्धेमध्ये नशिबाचे सुद्धा असतात, लक्षात घ्या. पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा, ॲप्रोच सकारात्मक ठेवा. लक्ष द्या. 2 पर्याय बाप्पा या प्रश्नाचे नाहीतच, आणि या 2 पर्यायामध्येच उत्तर आहे. अशी काही भाग्योदयाची प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असतातच, आणि आम्ही काही एवढे येडे नसतो. मी तर म्हणतो 40% अभ्यास असलेली लेकरं विजयश्री यश हस्तगत करू शकतात बाय पॉझिटिव्ह एनर्जी. लक्षात आहे. इथं काही निगेटिव्ह सिस्टम नाही. लक्षात आहे. घाबरायचं नाही, गोंधळायचं नाही. हक्काचे मार्क जाणार नाही त्याची काळजी घ्यायची. आणि असे काही कौल देणारे चाहूल देणारे पर्याय असतात. हे सगळं लॉजिक मॅजिक शिका. तुमच्या उदंड आयुष्यासाठी, यशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उदंड हार्दिक शुभेच्छा. प्रश्नाचं उत्तर काय, पदावलीचं उत्तर काय, 2. ओके. विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.